श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी आणि दहशतीचे वातावरण मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि प्रलंबित तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन मैदानात उतरले आहेत. श्रीरामपूर शहरातील व्यापारी आणि नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधत पोलीस प्रशासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला आहे. शहरातील व्यापारी मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आपल्या अनेक व्यथा आणि समस्या पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या. त्यावर बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले, गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि अशा गुन्हेगारांवर 100% कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी व्यापाऱ्यांना दिले. व्यापाऱ्यांची संवाद साधल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आपला मोर्चा शहर पोलीस ठाण्याकडे वळवला. येथे आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील 27, स्थानिक गुन्हे शाखेच्या 10 तर उपविभागीय पोलीस कार्यालयातील 18 अशा एकूण 55 तक्रारींवर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी थेट सुनावणी घेत त्या मार्गी लावल्या. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीच आम्ही येथे आहोत. नागरिकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवा, असे भावनिक आणि तितकेच कडक आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे श्रीरामपूरकरांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेख. आम्ही सर्वांना नमस्कार. आज आम्ही जे व्यापार संघटनाचा पण मीटिंग घेतलेला होता, त्यांच्या पण ऐकून घेतलेला आहे काय काय समस्या आहे आणि आम्ही पण काही सूचना दिलेल्या आहेत त्यांना. आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय इकडे तक्रार निवारण दिन आम्ही ठेवलेला होता आणि बरेच लोक त्यांच्या जुनीच्या कंप्लेंट, जुनीच्या काही चोरीचा इश्यू समोर आणलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन अर्ज पण आमच्या समोर ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही काय काय इश्यूज इकडे प्रलंबित होत आहे ते समजून सांगण्यासाठी एक आजचा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आम्हाला. तो हा सुरुवात आहे आणि प्रत्येक अंमलदार इकडे जे पोलीस स्टाफ असतील, अधिकारी असतील, सर्व अत्यंत मोटिवेशनमध्ये काम करताय. आता ते बरेच दिवसापासून आमच्या प्रत्येक कारवाई सुरू झालेला आहे आणि आमच्या एवढा बोलणं इच्छित आहे की पूर्ण श्रीरामपूर नागरिकांना एवढं बोलू इच्छितो की पोलीस तुमच्या पाठीशी आहे. आम्ही इकडे त्यांच्या काही तक्रार असतील ते योग्य पद्धतीने निर्गती करण्यासाठी आम्ही इकडे आहे आणि आम्ही एवढं सिन्सिअरली काम करतो. त्यासाठी मीडिया मित्रांना पण विनंती करतो आणि नागरिकांना विनंती करतो आम्हाला सहकार्य करावे. आम्ही तुम्हाला योग्य निर्गती करणार आहे. गुन्हेगारी समोर उच्चाटनासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असताना जवळपास 17 ते 18 लोकांवरती जे आहे पोलीस कर्मचारी त्या अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी भूती उचलली जात आहे. कसं बघतो काय कारवाई तो सुरू आहे. ते काय बोलू मी आता. तर गुन्हेगारबद्दल आता मागच्या दोन आठवड्यापासून आमच्या पूर्ण स्टाफ इकडे कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे. बरेच गुन्हेगारला पण आम्ही जे अपस्कॉन्डिंग असतील, जे वॉन्टेड असतील, जे वॉरंट्स असतील आम्ही तामील केलेला आहे आणि 25पेक्षा जास्त जुगार आणि दारूच्या केसेस केलेला आहे आणि 3 मोठ्या ड्रग्स केसेस पण केलेला आहे. ट्रॅफिकच्या व्हायलेशन केसेस खूप करत आहे आता आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. आता आमची मोटिवेटेड आहे. काही लोकांच्या विरुद्ध पण कंप्लेंट आहे आमच्या विरुद्ध पण, त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. जे लोक डिफॉल्ट केलं तर त्यांना मी बदली करून टाकतो.